संडे आहे आणि घरात नॉनव्हेज येणार नाही असं तर होणार नाही. तर यावेळेस तर फिशच आणलेली. माझ्या मम्मीला फिशच जास्त आवडते आणि नेमकं जेव्हा घाई असते ना तेव्हा तेल पण संपतं बनवलं. मग ते तेल टाका म्हणजे एक एक काम ना वाढत जातं. फिशला मसाला लावायच्या आधी हाताला तेल लावून घ्या, नाही तर हात पूर्ण वाट लागते हाताची. आणि आज मी बनवते फिश करी आणि फिश फ्राय, कारण की माझ्या मम्मीला हेच खूप जास्त आवडतं आणि मम्मीला आवडतं तर बनवायला तर लागेलच. तर 2 फिशला आहे ना मी बिना पिठाचं भाजणार आहे. का? कारण की ते मी करीमध्ये टाकणार आहे. त्याने एकदम क्रंचीचे फ्लेवर येतो आणि खूप टेस्टी लागतं. तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि हे दोघांची रेसिपी मी ऑलरेडी टाकली आहे माझ्या अकाउंटला, त्यामुळे ते तर मी आता एक्सप्लेन नाही करत आहे. आज मी तुम्हाला स्पेशल पनीर भुर्जीची रेसिपी एक्सप्लेन करणार आहे. माझ्यासाठी मी बनवणार आहे डाळ भात आणि पनीर भुर्जी. आणि भाकरी ऑलरेडी काल रात्रीची आहे आणि माझ्या मम्मीला आणि मला दोघींना आवडतं शिळी भाकरी खायला. तर इथे मी पनीर भुर्जीची तयारी करते. कांदा, मिरची आणि टमॅटो कापून घेतला. ही माझी अजून एक सवय की माझा हात कमरेवरच असतो जेवण बनवताना. अजून कोणाकोणाची अशी सवय. बाकीच्या फिशला मी पीठ लावून घेतलं आणि ही जी फिश फ्राय झाली तिला मी करीमध्ये ॲड केलं आणि पीठ लावलेल्या फिशला त्या पॅनमध्ये ॲड केलं ते भाजायला. आणि यार मला असं प्रॉब्लेम होतो ना, असं वाटतं का 4 गॅस असते म्हणजे माझं सगळं पटापट झालं असतं. पण फायनली माझी करी झालेली म्हणून मी आता पनीर बनवायला घेणार होती. सो कढईत घेतलं मी तेल आणि त्यात मी थोडं बटर ॲड केलं. देन मी त्यात कांदा मिरची ॲड केली आणि कांदा मिरची थोडी भाजली ना की त्यात मी टोमॅटो ॲड करते आणि मग त्यानंतर सॉल्ट ॲड करते, म्हणजे लवकर हे छान भाजलं जातं. आणि तोपर्यंत मी बोलला पनीर धुवून खिसून घेते. तर आहे ना तुम्ही हाताने चुरून पण टाकू शकता, पण मला हे जरा किसलेलं जास्त चांगलं वाटतं असं बघायला. मग मी ॲड केले काही मसाले, जसं की किचन किंग मसाला, चिकन मसाला, हळदी आणि धनिया पावडर. मी मिरची पावडर नाही ॲड करत, पण जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता. मी एकदम तिखट मिरची टाकते. त्या व्हिडिओत माझं असं तोंड झालं ना जसं काही मी रडतीच आहे. मग मी पाणी टाकून पनीरही ॲड केलं, चांगलं हलवून घेतलं, त्यात कोथिंबीर ॲड केली आणि झाली माझी पनीर भुर्जी. आणि मी डाळीला फोडणी देऊन घेतली आणि फायनली माझं सगळं जेवण झालं होतं. माझ्या मम्मीला तर लय भूक लागलेली, फटाफट मम्मीलाही जेवण दिलं. आणि हे बघा फिश फ्राय, फिश करी आणि माझ्यासाठी पनीर भुर्जी आणि डाळ भात. लाईक कमेंट नक्की करा. बाय बाय.